पुण्यात रेव पार्टीवर कारवाई करत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली होती। आता पोलिसांनी जुगार अड्ड्यावरती मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडले। त्याच्यासोबत 4 ते 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। औदुंबर विठ्ठल कांबळे असं या भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे। भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे। औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे। कांबळे त्याच्या इतर 2 ते 3 सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात काल रात्री रमी खेळत होता। यावेळी सहकारनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने छापा टाकला। ज्यावेळी पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं। या जुगार खेळताना भाजपचा पदाधिकारी औदुंबर कांबळे देखील आढळून आला। त्यामुळे जुगार खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहात पकडलं। कांबळे यांच्यासोबत इतर 2 ते 3 जण जुगार खेळत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला जुगाराच्या अड्ड्यावरून अटक केल्यामुळे ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रेव पार्टीतून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती। सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत। या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली। आता भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। यावर आता भाजपचे नेते काय भूमिका घेतात, या पदाधिकाऱ्याची पक्षातून हकलपट्टी करतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, पदाधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल का, हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।